नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असा कोर्स घेऊन आली आहे, तो पण पूर्णपणे मोफत, ज्यासाठी तुम्हाला बाहेर हजारो रुपये फी द्यावी लागते. माझ्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये बरेच जणांनी टेलिपथीबद्दल विचारलं होतं. सो आज मी हा टेलिपथीचाच कोर्स घेऊन आलेली आहे. ट्राईड, टेस्टेड अँड प्रूव्हन टेक्निक टेलिपथीची, जी मी स्वतः वापरते नेहमीच, ज्याला मी नाव दिलं आहे मिसिंग लिंक टेक्निक. ही टेक्निक काय, कशी वापरायची ते तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच आहे. तसंच यासाठीच्या काही खास टिप्स पण मी देणार आहे. आणि अर्थातच ही टेक्निक आणि ह्या टिप्स तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीत. सो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. सो टेलिपथी म्हणजे शब्द, स्पर्श किंवा कोणत्याही शारीरिक माध्यमाचा वापर न करता केवळ एका मनातून दुसऱ्या मनापर्यंत विचार, भावना किंवा संदेश पोचवण्याची किंवा ग्रहण करण्याची क्षमता. सोप्या भाषेत सांगायचं तर याला मनाद्वारे होणारा संवाद असंही आपण म्हणू शकतो. विज्ञान क्षेत्रामध्ये टेलिपथीला अद्याप अधिकृत आणि सिद्ध असा आधार मिळालेला नाही आहे. त्यामुळे ती प्रामुख्यानं मानसशास्त्र, अध्यात्म आणि पॅरासायकोलॉजीच्या कक्षेमध्ये येते. आता टेलिपथीचे उपयोग काय, तर पहिलं म्हणजे भावनिक संवाद साधण्यासाठी, दूर असलेल्या प्रिय व्यक्तीशी भावनिक पातळीवरती जोडलं जाण्यासाठी किंवा त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी टेलिपथीचा वापर केला जातो, किंवा त्यांना आपले विचार पोचवण्यासाठी. संवादातले अडथळे दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे जेव्हा बोलणं शक्य नसतं, म्हणजे जर का आपल्याला कोणी ब्लॉक केलं असेल किंवा ती व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल, पण आपल्याला संवाद परत सुरू करायचा आहे, तेव्हा मानसिक लहरींद्वारे म्हणजेच टेलिपथीद्वारे आपण आपला संदेश त्यांच्यापर्यंत नक्की पोचू शकतो. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मानवी मनाच्या सुप्त शक्तींचा शोध घेण्यासाठी म्हणजेच आध्यात्मिक विकासासाठी सुद्धा टेलिपथीचा वापर केला जातो. सो मी तुम्हाला आता टेलिपथीची एक अतिशय सोपी मेथड सांगणार आहे. अँड ट्रस्ट मी, इट वर्क्स एव्हरी टाईम. इतरांवरती प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत तुमच्या मनातले विचार पोचवण्यासाठी ही अतिशय सोपी पण तितकीच शक्तिशाली टेक्निक आहे, जिला मी नाव दिलेलं आहे मिसिंग लिंक टेक्निक. पण ही टेक्निक शिकण्यापूर्वी आणि वापरण्यापूर्वी एक महत्त्वाची अट आहे माझी, की ही केवळ स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठीच तुम्हाला वापरायची आहे. कुणाला दुखवण्यासाठी किंवा चुकीच्या कामासाठी ही टेक्निक मुळीच वापरायची नाही आहे, कारण त्याचे परिणाम तुमच्यावरतीच उलटतील. सो तुम्हाला ही अट मान्य असेल तर कमेंटमध्ये तसं लिहा. सो आधी शांतपणे नीट लक्ष देऊन पुढचा व्हिडिओ बघा, टेक्निक नीट समजून घ्या आणि मगच त्याचा प्रयोग करा. सो सगळ्यात आधी पूर्णपणे शांत, कुणीही तुम्हाला थोडा वेळ डिस्टर्ब करणार नाही अशी जागा निवडा. टी व्ही, मोबाईल, रेडिओ किंवा तुमचे काही पाळीव प्राणी वगैरे तिथे नसावेत. आरामदायी स्थितीमध्ये बसा किंवा झोपा. डोळे बंद करा आणि लांब गहिरे श्वास घ्यायला सुरुवात करा. संपूर्ण शरीराला शिथिल करा, रिलॅक्स करा. शरीरातला सर्व ताण सोडून द्या. ही टेक्निक वर्क होण्यासाठी तुम्ही मनामध्ये पूर्ण शांत होणं फार गरजेचं आहे. सो मनाला पूर्ण शांत करा. घाई गडबड अजिबात करू नका. ज्या व्यक्तीशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे ती व्यक्ती आता तुमच्यासमोर आहे अशी कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा. पण त्या व्यक्तीला प्रसन्न आणि आनंदी मनस्थितीत बघा, हॅपी मूडमध्ये. कारण आपण जेव्हा चांगल्या हॅपी मूडमध्ये असतो ना, तेव्हाच आपण रिसेप्टिव्ह मोडमध्ये असतो. सो हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मनात त्या व्यक्तीचं जे चित्र आठवेल ते हॅपी असलं पाहिजे. म्हणजे रियालिटीमध्ये जरी ती व्यक्ती तुमच्यावर रागवलेली असली, तुम्हाला तिची भीती वगैरे वाटत असली, तरीसुद्धा आत्ता आपण ती व्यक्ती खूप आनंदामध्ये, हॅपी मूडमध्ये तुमच्यासमोर बसली आहे अशी कल्पना करायची. सो आता काय करायचं, इम्पॉर्टंट स्टेप, त्या व्यक्तीशी मानसिक कनेक्शन आपल्याला तयार करायचं आहे. सो आता तुमच्या दोन भुवयांच्या मध्यभागी असलेल्या भागावरती, ज्याला आपण थर्ड आय म्हणतो, तिथे लक्ष केंद्रित करा. तिथे तुम्हाला एक प्रकारचं व्हायब्रेशन म्हणजे स्टिंगलिंग सेन्सेशन जाणवेल कदाचित. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या कपाळावरती दोन भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. सो आता तुमचा थर्ड आय त्याच्या थर्ड आयशी एका स्ट्रॉंग लाईट बीमनी जोडला गेला आहे अशी कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा. तो बीम थोडा स्टेडी होऊ देत. तुमच्या दोघांच्या थर्ड आयमध्ये एक काइंड ऑफ टनेल तयार झाला आहे, बोगदा, ब्रिज अशी कल्पना करा. हीच ती आपली मिसिंग लिंक. आता आलं लक्षात,
याच टनेलमधून, या मिसिंग लिंकमधूनच आपल्याला मेसेज पाठवायचा आहे. सो हा प्रकाशाचा सेतू जेव्हा तयार होईल, तो स्टेडी होईल, त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीला टेलिपथीद्वारे ह्या टनेलमधून संदेश द्यायला सुरुवात करायची. हा संदेश खूप लहान आणि स्पष्ट असला पाहिजे, जसं मला फोन कर किंवा मला माफ कर. हा संदेश ह्या टनेल थ्रू त्या व्यक्तीपर्यंत जातोय आणि ती व्यक्ती तो संदेश ग्रहण करते असं इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं. जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत या विचारावरती एकाग्र राहा. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की ही ऊर्जा तुमची आता कमी होती आहे, तेव्हा हे कनेक्शन तोडून टाका. ही टेक्निक दिवसातनं शक्य तितक्या वेळेला पण अतिशय शांत मनाने करायची. सो आता असा प्रश्न पडेल की ही टेक्निक काम का करते? तर आपण सर्वच जण एकमेकांशी जोडलेलो आहोत एनर्जेटिकली. म्हणूनच एनर्जी हिलिंग जसं रेकी वगैरेनी आपण लांबूनही कुणाचंही हिलिंग करू शकतो. सेम थिंग वर्क्स हिअर ॲज वेल. आता या टेक्निकचे अजूनही काही बेनिफिट्स आहेत, ते पण तुम्हाला सांगते. आता हे तंत्र कुणाच्या विचारांवरती किंवा व्यक्तीवरती प्रभाव पाडण्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. सो फर्स्ट काय करायचं, डोळे बंद करा, मन शांत करा पूर्णपणे. ज्या व्यक्तीवरती तुमचा प्रभाव पाडायचा आहे तुम्हाला, त्या व्यक्तीची कल्पना करा. त्या व्यक्तीला प्रसन्न आणि आनंदी मनस्थितीत बघा, कारण आनंदी व्यक्तीवरती प्रभाव पाडणं हे खूप सोपं असतं. मग कनेक्शन एस्टॅब्लिश करा. तुमच्या 2 भुवयांच्या मधल्या भागातून म्हणजे थर्ड आयमधून एक प्रकाशाचा बोगदा, टनेल ऑफ लाईट म्हणजेच आपली मिसिंग लिंक त्या व्यक्तीच्या कपाळापर्यंत जाती अशी कल्पना करा. तुम्हाला जेव्हा वाटेल की हे कनेक्शन तयार झालेलं आहे, तेव्हा तुमचा संदेश त्या व्यक्तीला त्या मिसिंग लिंक थ्रू पाठवा. जसं तुम्हाला पगारवाढ हवी असेल तर ज्या व्यक्तीला तुम्हाला हे सांगायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा बॉस, तर त्याला त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही हे सांगा की बॉस, मी अधिक पैशांसाठी पात्र आहे. संदेश शक्य तितका लहान किंवा स्पष्ट असला पाहिजे. हा संदेश ह्या प्रकाशाच्या टनेलमधून त्या व्यक्तीच्या कपाळात म्हणजे त्याच्या थर्ड आयमध्ये जात असल्याची कल्पना करा. बस तुमचं काम झालंच असं समजा. त्या व्यक्तीला आदेश देऊ नका, फक्त त्याला सूचित करा. एकदा का याची आपल्याला छान प्रॅक्टिस झाली ना, की मग तुम्ही प्रत्यक्ष समोरासमोर असताना सुद्धा कुणावरतीही हे तंत्र वापरू शकता. म्हणजे जर का कुणी अयोग्य वागत असेल तर थेट त्याच्याकडे बघून मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रकाशाचा बोगदा तयार करून त्यांना शांत राहण्यासाठी किंवा चांगलं वागण्यासाठी सांगा. सो तुमच्या मुलांना सुद्धा जर का तुम्हाला काही सांगायचं असेल की आता खेळणं बाज, अभ्यास करा किंवा नीट वागा वगैरे, तर त्यांना ओरडण्याऐवजी ही टेक्निक तुम्ही वापरू शकता. तुमचं काम खूप इझी होईल. कशी वाटली माझी टेक्निक? सो माझी ही मिसिंग लिंक टेक्निक वापरताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या टिप्स. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं मन पूर्णपणे शांत असलं पाहिजे. ही घाई गडबडीमध्ये करण्याची गोष्ट नाही आहे. अर्थात तुम्हाला खूप प्रॅक्टिस झाली की तुमचं मन शांत करायलाही तुम्हाला वेळ लागणार नाही आणि संदेश पाठवायलाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला हा संदेश पाठवायचा आहे त्याला हॅपी मूडमध्ये तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. जर त्या व्यक्तीला तुम्ही चिडलेल्या किंवा अशा टाईपच्याच कुठल्या तरी मनस्थितीमध्ये असलेलं इमॅजिन केलं तर ती व्यक्ती तुमचा मेसेज ॲक्सेप्ट करणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे स्टार्टला मेसेजेस एकदम छोटे आणि स्पष्ट असले पाहिजेत आणि प्रॅक्टिस झाली की मग हळूहळू मोठे मेसेजेस पण तुम्ही पाठवू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन नेहमी लक्षात ठेवा की हे तंत्र केवळ सकारात्मक हेतूनच वापरायचं आहे. स्वार्थी हेतूनं जर काही टेक्निक वापरली तर आज ना उद्या कर्माची फळं ही भोगावीच लागतील. सो ट्राय करा ही माझी टेलिपथीची टेक्निक. तुमचे अनुभव कमेंट्समध्ये जरूर शेअर करा. शाहरुख काजलच्या मूवीमधला तो सीन तुम्हाला आठवतोय? पलट आठवतोय ना? तुम्हालाही हे सहज जमेल, करून बघा. तुमचे काय काय एक्सपिरियन्सेस येतात ही टेक्निक वापरल्यानंतर हे मला जरूर सांगा. माझ्या याच चॅनलवरती मी तुम्हाला तुमचं घर, तुमची फॅमिली, तुमची कार, तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी एक खूप डिफरंट प्रोटेक्शनची मेथड आणि खूप इझी मेथड सांगितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. ती पण टेक्निक तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये त्याबद्दल नक्की सांगा.
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि ही जी टेक्निक आहे टेलिपथीची मिसिंग लिंक टेक्निक माझी ती तुमच्या फ्रेंड्सशी रिलेटिव्सशी पण शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच ही टेक्निक समजेल. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. जास्तीत जास्त व्ह्यूज जेवढे या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओजना मिळतील तेवढंच मला मोटिवेशन मिळेल असे नवीन नवीन फ्री कोर्सेस तुमच्यासमोर घेऊन येण्याचं. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.